तुम्हाला माझी प्रॉपर्टी मिळणार नाही, पण माझ्या राजकीय विचारांचा वारसा मात्र नक्की मिळेल, असं महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे म्हटले होते महादेव जानकर यांच्याबद्दल। पंकजा मुंडे माझा राजकीय वारस असली तरी महादेव जानकर यांना मी माझा मुलगा मानतो, असंही गोपीनाथ मुंडे त्यांच्याबद्दल म्हणायचे। महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांच्यात भाऊ बहिणीचं नातं आहे आणि राजकीय गदारोळामध्ये हे भाऊ बहीण कायमच एकमेकांच्या आधारासाठी भक्कमपणे उभे राहिलेले दिसून येतात। यंदाच्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाचे नेते आणि रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना महायुतीकडून परभणीमधून उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असलेली ही जागा जानकरांसाठी राष्ट्रवादीने सोडली। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत उभे राहून जानकरांनी राष्ट्रवादीला घाम फोडला होता, हे त्यांनी लक्षात ठेवलं। जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेतच, पण ओबीसी मतं वळवण्यामध्ये त्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे। पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ बीड आणि जानकर यांचा मतदारसंघ परभणी हे एकमेकांना लागून आहेत आणि आपल्या मतदारसंघातला प्रचार थांबवून पंकजा मुंडे या जानकर उमेदवारी अर्ज भरत असताना परभणीत गेल्या, तिथे त्यांनी भाषणही केलं। या भागात मनोज जरांगे यांच्यामुळे ओबीसी मतांना धक्का लागेल आणि त्याचा परिणाम होऊ शकेल असं म्हटलं जात होतं। आता परभणीमध्ये जानकरच असल्यामुळे त्यांच्या मतांचा सकारात्मक परिणाम पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघावरही दिसून येणार आहे। सर्वसामान्य मेंढपाळाच्या कुटुंबातून आलेल्या महादेव जानकर यांनी काशीराम यांच्या बसपामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। सगळं आयुष्य धनगर समाजासाठी वाहून घेणार आणि लग्न करणार नाही अशी शपथ घेतलेला जानकर यांचा जनसंपर्क प्रचंड आहे। त्यांच्या मागे धनगर समाज तर भक्कमपणे उभा आहेच, पण त्याशिवाय ओबीसी समाजालाही त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य महादेव जानकर यांनी बऱ्यापैकी कमी केलं होतं। आता तर जानकर यांच्या मागे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आहेत। त्यांच्या निवडणूक अर्ज भरण्याच्या वेळेला अजित पवार यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते। जानकरांना सांगा मी दिल्लीत लोकसभेत त्यांची वाट पाहतो आहे, असा पंतप्रधान मोदी यांनी पाठवलेला निरोप देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेमध्ये सांगितला होता। जानकरांसाठी महायुतीनं पूर्ण ताकद पणाला लावली आहे। पंकजा यांची बहीण प्रीतम मुंडे या गेल्या 2 निवडणुकीत बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या, पण यंदा मात्र प्रीतम ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली। धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेल्यानंतर बीडमधली प्रत्येक निवडणूक धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशीच होत होती, पण आता मात्र धनंजय मुंडे हेही महायुतीत आहेत आणि त्यामुळे त्यांची ताकदही पंकजा यांना उपयोगी पडणार आहे। परभणीमध्ये जानकर हे बाहेरचे उमेदवार असल्याची सतत चर्चा होतीये, त्यांच्यावर टीका होतीये, पण बारामतीतून सुरू झालेला हा प्रवास आता परभणीपर्यंत येऊन ठेपलाय आणि भटक्या विमुक्त लोकांसाठी काम करणारा माणूस भटकतच असतो। तुमच्या विकासासाठी त्यांनी घर सोडलंय असं म्हणत जानकरांना उपरा उमेदवार म्हणून हिणवणाऱ्यांना पंकजा मुंडे यांनी सणसणीत उत्तरही दिलं होतं। पण राजकीय परिस्थिती कितीही बदलली तरी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी महादेव जानकर ठामपणे उभे राहिलेले दिसतात आणि तसंच पंकजा मुंडे यांनीही त्यांना कायम साथ दिली आहे। आता या बहीण भावांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये मतदार कशी साथ देतात ते पाहायचं।